नेरा जिल्हा परिषदमधून शेतकरी कामगार पक्षाकडून आपण उमेदवारी लढवत आहात, तर आज आपण अर्ज दाखल केलेला आहे, काय वाटतं? मी पहिला शेतकरी कामगार पक्षाच्या निशाणीवर उभा आहे. मी शेतकरी कामगार पक्षाला लाल सलाम करतो आणि येत्या 5 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला सर्व मतदारांना, बंधूंना आणि सर्वांना पहिला अभिनंदन करतो आणि जनतेची सेवा करण्यासाठी मला मतदार बंधू भगिनींनी भरघोस मताने निवडून द्यावा. त्या ठिकाणी मी पक्षपात करणार नाही. कुठल्याही पक्षाचा कामगार माझ्याकडे आला, माझी ही समस्या आहे ती सोडवण्याची ताकद माझी आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी सर्वांसाठी लढेन. मी कुठल्याही पक्षाचा पक्षभेद करणार नाही. सर्व गरजूंची कामं करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून द्यावा एवढीच आपली इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचाराला कमी दिवस राहिलेले आहेत, तर आपला प्रचार कशा पद्धतीने असेल? आपला प्रचार आपण प्रत्येक मतदाराच्या सामोरं जाऊन त्यांना आपण केलेल्या कामांची पोचपावती देऊन त्यांना त्यांच्या समस्या ज्या का असतील त्या समजावून घेण्याचा प्रयत्न करू. आणि या पनवेल तालुक्यामध्ये यापूर्वी शेतकरी कामगार पक्षानेच सर्व कामं केलेली आहेत. हे कालच्या लोकांनी काहीच केले नाही. आज पनवेलसारख्या शहरामध्ये समस्या आहेत. आज पनवेल सिटी चांगल्या ठिकाणी आज पिण्यासाठी पाणी नाही लोकांना, तर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला झेडपीच्या सभागृहात आम्हाला आवाज उठवावा लागेल. आपला सख्खा भाऊच आपल्या विरोधात लढवत आहे असं समजतंय, नक्की कशा प्रकारे लढत असेल? तर बघूया आता तो किती खोलमध्ये आहे ते आता 7 तारखेच्या रिझल्टमध्ये कळेल आपल्याला. लोकमत कुणाला मत देतो याच्यावर अवलंबून आहे.